आजच्या व्हिडिओचा विषय आहे ईश्वराची भक्ती हीच भक्ताची शक्ती. श्रद्धेची पहाट म्हणजे श्रद्धेचा उदय. श्रद्धा ही परमेश्वराशी निगडीत आहे. मनुष्य जीवनात फक्त श्रद्धा पुरेशी नाही, श्रद्धेच्या पुढची पायरी भक्ती आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी सामान्य जनांना भक्तिमार्ग सुलभ आहे. तसे श्री भगवान श्रीकृष्णानेच सांगितले. ते म्हणतात, यो मद भक्ताः समे प्रिया. म्हणून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. भगवंताचे नामस्मरण हा सोपा मार्ग आहे, कारण त्याला स्थळ काळाचे बंधन नाही. श्रद्धेच्या संदर्भात कोल्हापुरातील सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झालेले परम दत्तभक्त श्री गुरुनाथ मुंगळे यांनी आपले विचार सुंदर रीतीने श्रद्धेच्या संदर्भात शब्दबद्ध केलेले आहेत. ते आता येथे जसेच्या तसे सांगत आहे. पाहूया काय म्हणतात, काय सांगतात श्री गुरुनाथ. श्रद्धा ही एक प्रकारची मानसिकता आहे. तिला सहानुभूतीची आवश्यकता नसते. श्रद्धा सत्संगाने पोषित होते. श्रद्धेचे उद्दिष्ट भगवंत असेल तर ती अपुरेपणाचा नाश करण्यास समर्थ ठरते. त्यातून जीवन साफल्य लाभते. श्रद्धेत जाणीव आहे. तिच्या दुर्गुणांना बाजूला सारण्याचे सामर्थ्य आहे. जीवनातील कोणत्याही क्षेत्रात ज्यांनी यथार्थ यश संपादन केले त्यांच्या श्रद्धा बळकट होत्या असेच म्हणावे लागेल. श्रद्धावान लभते ज्ञानम असे भगवंतांनी म्हटले आहे. या भगवंताच्या प्रबोधनात परमार्थ सफल झाला. श्रद्धेने होणारे ज्ञान हे तात्कालिक असत नाही. त्या ज्ञानाला आत्मज्ञान म्हणण्याची प्रथा अध्यात्म क्षेत्रात आहे. श्रद्धेशिवाय जीवन अशक्यच आहे. श्रद्धा जीवनाधार असून ती खंडित होणे चांगले नाही. खंडित झाल्यास पुन्हा मंडित करण्यासाठी प्रयास आहेत. श्रद्धेला खोटेपणा चालत नाही. माझी श्रद्धा आहे असे उगीचच म्हटल्यास कारण नसताना शक्तिक्षय होतो. त्यालाच आत्मक्षय म्हणतात. श्रद्धेत शक्तीही आहे आणि भगवंताला भेटण्याची युक्तीही आहे. श्रद्धेवर जगत व्यवहार चालतो व त्याचे नियोजनही होत असते. श्रद्धा विचाराशी सलगी करते तेव्हा सत्वगुण वाढतो. जग हे सत्व, रज व तम या गुणावर चालले आहे. ज्या गुणाशी श्रद्धेचा सहयोग असेल तशी ती कर्मप्रवाहात उतरते. श्रद्धा ही स्वार्थासाठी वापरावी हे जाणत्यांचे मत आहे. स्वार्थ म्हणजे आत्मजाणीव. जो आत्म्याला जाणतो तो सगळेच जाणतो. हजारो दैवते श्रद्धेनुरूपच फलित होत असतात. मंत्र, यंत्र व तंत्र ही सर्व शास्त्रे श्रद्धेशी निगडीत आहेत. विश्वातील सर्व शास्त्रांचा उगमच श्रद्धेतून आहे. आपल्या विचारानुरूप श्रद्धेला पुरोगामी अथवा प्रतिगामी ठरवणे योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न हा शिवछत्रपतींच्या श्रद्धेचाच भाग आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभवासारखे ग्रंथ श्री ज्ञानदेवांच्या अपरंपार श्रद्धेतूनच निर्माण झाले आहेत. परिपूर्ण श्रद्धेने युक्त असा महामानव लाखो लोकांच्या अंतःकरणात सहज प्रतिष्ठित होतो व ते त्याच्या भजनी लागतात. श्रद्धेला प्रेम पुलकित करते, खुलवते. श्रद्धा हा व्यापार नसून आत्म्याचे अनुसंधान साधण्याचा व्यवहार आहे. प्रचंड श्रद्धेचे सामर्थ्य पृथ्वीच्या पर्व, खंड, उपखंडात दिसून येते. श्रद्धेचे वास्तव्य केवळ प्रत्येक जीवात असते. आयुष्याचा मार्ग चालावया शिकवणारी श्रद्धाच आहे. श्रद्धा अशक्तही असते व सशक्तही असते. काही वेळा श्रद्धेवर विचार आक्रमण करतात व भ्रम निर्माण करतात. श्रद्धेची जोपासना व्हावयाची असेल तर उपासना आवश्यक असते. ईश्वराला ईश्वरत्व देण्याचे सामर्थ्य ही श्रद्धेचंच असते. म्हणूनच म्हटले आहे, मानला तर देव, नाही तर दगड. येथे श्री मुंगळे यांनी त्यांच्या कथनाचा शेवट केला आहे. जनाबाईंना जात्यावर दळण्यास मदत करणारे विठ्ठल असोत, चोखामेळांना गुरे ओढण्यास मदत करणारे विठ्ठल असोत
किंवा दामाजी पंतांची हुंडी वटवणारे विठ्ठल काय, ही भक्तीच्या शक्तीची उदाहरणे आहेत. ईश्वरी शक्तीचा प्रत्यय येण्यासाठी अविचल श्रद्धा आणि परमभक्ती आवश्यक आहे. गृहस्थाश्रमाचा अंगीकार केलेल्या स्त्री पुरुषांना भगवान श्रीकृष्णांनी भक्तिमार्गाचा अवलंब करण्यास सांगितले आहे. कारण योगमार्ग अतिकठीण आहे. ध्यानमार्ग प्रपंचाच्या जबाबदाऱ्या निभावताना अशक्य आहे, पण भक्तिमार्ग मात्र सुलभ आहे. भक्तीमध्ये नामस्मरण व भगवंताची स्तुती या अंतर्भूत आहेत. भगवंताच्या नामस्मरणासाठी स्थळ काळाचे बंधन नाही. उठता बसता नित्य व नैमित्तिक कर्मे करताना नामस्मरण सहज शक्य आहे. भगवंताची स्तुती साधुसंतांनी रचलेल्या अनेक स्तोत्रातून काव्यातून करता येते. भगवंतांना स्तुती प्रिय आहे. मनुष्याला इतरांनी केलेली त्याची स्तुती आवडते, तशीच भगवंतांना सुद्धा भक्तांनी केलेली स्तुती आवडते. म्हणून भगवंतांना प्रसन्न करण्याचा एक अतिशय सोपा असा हा भक्तिमार्ग आहे. ईश्वराचे अस्तित्व ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे. ती वितंडवादाचा विषय अजिबात नाही. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, मामेकम शरणं व्रज, अर्थात मला संपूर्ण शरणे, मी तुझी संपूर्ण चिंता वाहीन.